मुठभर लोक आहे. अनुसूचित जातीचं आरक्षण संपुष्टात आणायचं हा त्यांचा अंतिम हेतू आहे. वर्गीकरण करून सामाजिक न्यायाचं जे धोरण आहे तेच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे करत आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधात आज बुलढाण्यात जिल्हास्तरीय महामोर्चा निघालेला आहे आणि दलित चळवळीतील प्रमुख मान्यवर यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अतिविराट स्वरूपाचा हा मोर्चा आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार पवार साहेब त्यांच्याशी बोलू आपण. सर, काय होणार आज दिव्य स्वरूपाचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे? महाराष्ट्र शासनाचा छोटा अजेंडा आरक्षण संपवण्याचा डावाच त्यांनी रचलेला आहे. अनुसूचित 59 जातीचा समावेश असलेल्या अनुसूचित जातीचं जे एक एकोपा आहे, एकजूट आहे, संघटित स्वरूप आहे, त्याला विस्कळीत करून ज्याप्रमाणे आमच्या देशामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्याप्रमाणे आरक्षणाचं अ-ब-क उपवर्गीकरण करून आमच्या अनुसूचित जातीमध्ये वर्ण व्यवस्थेचे 4 वर्णाचा विभागले त्या पद्धतीने अनुसूचित जातीमध्ये वर्गवारीच्या माध्यमातून वर्ण व्यवस्था लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रश्न आहे की हा फक्त वर्गीकरणाचा प्रश्न नाही आहे, एकूणच त्यांचा मानसिक छुपा डाव असा आहे की या माध्यमातून हळूहळू अनुसूचित जातीचं आरक्षण संपुष्टात आणायचं हा त्यांचा अंतिम हेतू आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जाती येतात त्या एकवटल्या आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध चालवलेला आहे. तर यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आमचं आमची समाजातील काही RSS धार्जिने काही मंडळी जी आहे ती मंडळी हाताशी धरून ही वर्गीकरणाची मागणी केली जात आहे. मुठभर लोक आहे. पण आता बुलढाण्यात आपण बघता आहात लाखो लोक आपल्या जिल्ह्यातून या ठिकाणी आले. मागणी काय? साधी मागणी आहे की आमचं अनुसूचित जातीची एकजूट कायम राहिली पाहिजे. त्यात खूप जास्त काम आहे आणि सर्वांना योग्य प्रकारचं म्हणजे वर्गीकरण करून सामाजिक न्यायाचं जे धोरण आहे तेच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे करत आहे. पण सर, असं सांगितलं जातं की वंचितातला जो वंचित घटक आहे त्यांना न्याय मिळू शकतो असं एका वर्गाकडून सांगितलं जातं. नाही, कसं आहे ते वंचितच आहे. वंचितामधला जो वंचित घटक म्हणतो आपण तो का वंचित राहिला अशी शहानिशा केली का? आता आमचा मातंग समाज मागतो आहे वर्गीकरण मागतो आहे. पण आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती अशी आहे की वंचितांमधला जो वंचित समाज आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे. त्यांची आर्थिक उन्नती कशी होईल ही सोय त्यांनी केली पाहिजे. का करत आहे सरकार? कारण शिक्षणाशिवाय प्रगती राहील, शिक्षणाशिवाय आरक्षण लागू होणार नाही. त्याच्यामुळे आमचा जो वंचितामधला वंचित समाज जो म्हणतो आपण त्याच्या देखील सर्वंकष विकासासाठी शिक्षणाची संपूर्ण प्रकारची निःशुल्क व्यवस्था शासनाने केली पाहिजे. त्यांच्याकरता विशेष कार्यक्रम राबवले पाहिजेत अशी जर भूमिका जर शासनाने घेतली तर वंचितामधला वंचित समाज देखील पुढे आल्याशिवाय राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न, जे काही अनुसूचित जातीतील नेते असतील सत्ताधारी त्यांनी देखील आवाज उठवला पाहिजे त्या संदर्भात. आता अनुसूचित जातीमध्ये आम्ही सर्व आहोत. आंदोळे साहेब आहेत आमचे सत्ताधारीमध्ये सत्तेमध्ये असलेली जी काही अनुसूचित जातीची आमदार मंडळी आहे, लोकप्रिय आहे, त्यांनी देखील हा आवाज उचलला पाहिजे. नाही तर समाज त्यांना उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता आवाज व्हावा. सत्तेमध्ये असलेले जे अनुसूचित जातीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील या वर्गीकरणाला विरोध करून सामाजिक न्यायाची रोज राखली पाहिजे अशा मागणी. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते माजी खासदार योगेंद्र पवार सर. त्यांनी देखील आपली स्पष्ट भूमिका बुलढाण्याच्या या जिल्हास्तरीय अतिविराट मोर्चात मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सह अभिषेक वरपे, story.com, बुलढाणा.